हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सकाळची चाललेली होती आमची गडबड, म्हणजेच पाणी भरायचं वगैरे चालू होतं. आता पाणी 2 दिवसातून एकदा असं सुटतं. मग त्यासाठी ना म्हणजे मोटर लावायला लागते आणि मोटर लावल्यानंतर मग हे सगळं बाकीचं पाणी वगैरे भरायला लागतं. आता तुम्हाला तर माहीत आहे घरी मेंबर आमच्या किती आहेत. मग मेंबर एवढे सगळे जास्त असताना ना पाणी खूप जास्त लागतं आम्हाला. नाहीतर मग ऐनवेळी जर मेंबर कमी असले ना तर मग आम्हाला काही एवढं जास्त पाणी लागत नाही, पण तरीही भरून ठेवतं. कारण की पाण्याचा काही भरोसाच नाही ना, कारण की कधी येईल पाणी. मग त्याच्यामुळं मग नंतर आणि कसं होतं, पाण्याच्या नियोजनावर बाकीची सगळी कामं अवलंबून राहतात. मग काय, सकाळचं पाणी वगैरे भरून घेतलं आणि मग बाकीच्या सगळ्या कामाला लागलो. आता कृष्णा झोपलेला होता आणि स्वयं आणि शिवमना बाहेर बसलेले होते आणि आमचं नियोजन चाललेलं होतं बाहेर चुलीवरती जेवण बनवायचं. हे आमचं नियोजन चाललेलं होतं आणि सगळा पसारा सगळं बाहेर होता. आता काय करायचं की आत फोडणीला टाकायचं आणि बाहेर चुलीवरती आणून त्याला शिजवत बसायचं, असं आमचं चाललेलं होतं. पण पहिल्यांदा तर भाकरी करून घेतल्या आणि भाकरी करत करत ना अश्विनी पण इकडे लागलेली धुणं वगैरे धुवायला आणि ती लागलेली आतला आवरायला. कारण की ते जरी झालं तर तीकडनं जर आवडलं तर पसारा काही जास्त होत नाही आणि कामं पण पटापट होऊन जातात. आणि हे सगळं नियोजन असं लावलेलं होतं आम्ही. आणि नंतर भाकरीला मी बसले, आत्ती बसलेली होती, तोपर्यंत मी कृष्णाचा आवरून घेतला आणि त्याला झोपी ठेवला. आणि नंतर मग मी भाकरी करण्यासाठी आले आणि नंतर आमचं बाहेर असं नियोजन चाललेलं होतं. तोपर्यंत दीदीनं आतलं सगळी आवरावर केली आणि आज होतं मटणाचा बेत. मटण म्हणजे अंड्याची कोंबडी होती आणि नंतर मग मटण होतं. मग मटणाचा रस्सा आणि अंड्याच्या कोंबडीचं सुक्कं असं करायचं होतं. मग सगळं नियोजन बाहेर लावलेलं होतं आणि गॅस यायला तर इतका जाणार होता की विचारू नका. कारण की गॅस जाणं म्हणलं आता की अंगावरती काटाच यायला लागला, कारण की गॅस तर आता लवकर भेटत नाही. त्यामुळं आता चुलीवरती बेत चालवलेला आहे. काकाला म्हणाव आईचा चष्मा दे म्हणाव. हा अगं गरम पाणी ओतायचं होतं. काय का बघा. भाकरी झाल्या सगळ्या. काय मग हलवायला लागणार. ए हरणा, ए हरण, टिकली कोणी फीस कटवली? होय रे, टिकली कोणी फीस कटवली? आता आतमध्ये चाललेलं माझं सुक्कं करायचं आणि सुक्कं मी मटण करत होते आतमध्ये आणि बाहेर अश्विनी लागलेली मटण शिजवायला. आता मटण काही शिजलेलं नव्हतं, त्याचा रस्सा बनवायचा होता. मग तोपर्यंत सुक्कं मटण करून घेतलं. संध्याकाळच्या वेळेस ना, सायंकाळच्या वेळेस अश्विनी आणि दाजींनी ना येताना मनी प्लॅन्ट आणलेला होता. मग तोच मनी प्लॅन्ट लावायचा होता. मग त्याच्यासाठी कुंड्या नव्हत्या, मग त्याच्यासाठी ते थांबवलेले होते. पण कुंड्या आणलेल्या होत्या. मग नंतर ते मनी प्लॅन्ट लावत होते. आता मनी प्लॅन्ट
जसे अँगलला साईडला पोरच्या कुंड्या लावलेल्या आहेत ना, तर तसंच तिथं लावायचं होतं. मग तेच ते दोघंजण लावत होते. कृष्णा देवा कुणाच्या? कृष्णाच्या? वरसुदीक जायचं झालं नाही सांगे मला. नाहीच होत तर. मी पण कधी कपडे करून बघा. सांगे वय बाई आमच्या हट्टीला साडी जाळून स्वतः करणार बाई. नवीन साडी होती बाहेरच्या लग्नात नुसती बसतीला गेल्यावर घेतली होती. ब्लाऊज हाय असा साडी जवळ हाय अशी साडी नवीन होती काय तर काय नवीन कोरी साडी आहे. आंटीच्या तुझी मला एवढं झालं आंटी रडली. दर दर पटापटा उरकायला पटापटा उरकायला लागतं चालवायला लागतं. तिथं चुलीवरती भाकरी आणि जास्त दिवसात लहान बळ, कारण की नाही माहेरी ज्या वेळेस होतो तर त्यावेळेस मम्मी करत होती चुलीवर भाकरी, तर त्यावेळेस बघितलेलं. त्याच्यावर डायरेक्ट सासरी जातात चुलीवरती करायची बारी आली, त्यामुळे हे चालू आहे. आणि अश्विनीनं पण तिच्या माहेरी केलेले होते है ना, केलं होतं पण एवढं नाही म्हणजे प्रॉपर असं नाही केलं, पण आता प्रॉपर आता सासरीच व्हायला लागले आमचं, त्यामुळे आता जमतंय. पण एकमेकींना साथ दिली चांगली ना तर अगदी छान आणि जमतंय. आणि टेस्टी तर एकच नंबर होणार. आता दीदी गेले कारव्याला, कारण की नाही सख्खी मावशी जी आहे ना माझी, तर त्यांच्या गावची जत्रा आहे, मग ती तिकडे गेले कारव्याला. आणि मग ते आता येतील संध्याकाळी उशिरा, मग ते काही जेवायला नाहीत आणि मामासुद्धा जेवायला नाहीत संध्याकाळी. आणि मग काय आम्ही आशिदाजी, अश्विनी, मी आणि आत्ती एवढे जणच आहे आम्ही, स्वयं आणि कृष्णा.
तर त्यामुळे जास्त काही जेवण नव्हतं, पण तरी पण म्हणली अश्विनी की राहू देत, चुलीवरतीच करूया आपण, कुठं गॅसात जाळत बसायचं. मग नियोजन ठरलं की बाहेर चुलीवरच करायचं असे. मग आता चुलीवरचं जेवण म्हणलं तर मग काय विषय तर असणारच ना. हा